प्रक्रिया व एफपीओमुळे शेतकऱ्यांना नवे बळ 19वा कृषी तंत्रज्ञान सप्ताह उत्साहात सुरू। नमस्कार प्रेक्षक हो, मी आहे आपली होस्ट सुप्रिया आणि सुरुवात करूया आजच्या कृषी क्षेत्रातील अत्यंत प्रेरणादायी बातमीने। नंदुरबार येथील डॉक्टर हेडगेवार सेवा समिती आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 19व्या कृषी तंत्रज्ञान सप्ताहात आज कृषी प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आणि एफपीओ या शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन सत्र पार पडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ललितदादा पाठक तर प्रमुख अतिथी म्हणून मंडळ कृषी अधिकारी कुणाल ठाकूर आणि MEVIM जिल्हा समन्वयक कांताबाई बनकर उपस्थित होत्या। मार्गदर्शक म्हणून अन्न प्रक्रिया तज्ज्ञ शशिकांत पाटील, KVK जालना आणि आयडियल अग्रोटेक FPCचे चेअरमन भगवान डोंगरे यांनी शेतकऱ्यांना दिशा दिली। कृषी प्रक्रिया उद्योगातील संधी, कडधान्य, फळे, मसाले, दूध आणि धान्य प्रक्रियेतील नव्या बाजारपेठा आणि कमाईच्या संधींचे तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले। मूल्यवर्धनाची ताकद, आवळा कँडी, आंबा पल्प, सीताफळ उत्पादने, सोया दूध, पनीर यांसारख्या प्रक्रिया उद्योगातून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढू शकते याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली। एफपीओचे महत्त्व, सामूहिक खरेदी, विक्री, स्वतःचा ब्रँड, थेट बाजारपेठेपर्यंत पोहोच आणि निर्यात संधी, शेतकऱ्यांना व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याचा मार्ग सांगितला गेला। शासकीय योजनांची माहिती, PMFME, NFSM, NHB, MSME, स्मार्ट, मॅग्नेट आणि स्टँड अप इंडिया योजनांचा लाभ कसा घ्यावा याचे स्पष्टीकरण। MEVIM माध्यमातून महिलांसाठी उपलब्ध उद्योग व रोजगार संधींची माहिती देण्यात आली। शेतकरी, कृषी सख्या, महिला स्वयंसेविका, विद्यार्थी आणि कृषी विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। कृषी विज्ञान केंद्राच्या टीमने जीवामृत, घनजीवामृत, बीजामृत, निमास्त्र यांच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांनी शाश्वत शेतीचे महत्त्व ठळक केले। या सत्रामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योगातील संधी आणि बाजारपेठेतील कौशल्य यांचा मोलाचा लाभ मिळाला। तज्ज्ञांच्या मते, मूल्यवर्धन, एफपीओ आणि आधुनिक प्रक्रिया उद्योग हेच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रभावी माध्यम आहे। हे होते आजचे विशेष कृषी बुलेटिन। अधिक माहितीसाठी पाहत राहा SK पब्लिक व्हॉइस न्यूज नेटवर्कवर।